नमस्कार, मी अमोल जोशी. माझा मिड डे मध्ये स्वागत. गिरीश महाजन सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया. तक्रार करावी. मी सुद्धा आम्ही ज्याला तिकीट मिळेल त्यांना विचारणार आहोत की बाबा तुम्ही काही आर्थिक व्यवहार केले का, तुम्हाला कोणी पैसे मागितले का, हे आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आणि अगदी सखोल चौकशी याविषयी झालीच पाहिजे. नाही तर विनाकारण असे आरोप करणं, मला वाटतं हवेत काहीतरी बोलणं हे चुकीचं आहे. जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांनी आमदार सीमा हिरेनवरती आरोप केलेले आहेत की आम्ही एवढे वर्ष निष्ठावान आहोत, मात्र सीमा हिरेने आमचा पत्ता कट केला, काही व्यवहार तिथे जाण्यासाठी आरोप केले. आता मला वाटतं या गोष्टी होत राहतील. कोणी कोणावर आरोप करेल. आता तिकीट कापलं गेल्यावर कोणावर आरोप होणार आहेत. मी पुन्हा सांगेल की तिकीटं कमी आहेत आणि मागणारे आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आणि त्यामुळे मग तिकीट नाही मिळालं म्हणून मग आरोप करायचा, पैशांचा आरोप करायचा, हे आपण सर्रास बघतात. पण निश्चित या बाबतीमध्ये सुद्धा चौकशी केली जाईल. प्रामुख्याने जो आक्षेप होता, निष्ठावंत म्हणत होते की आम्ही अनेक वर्ष भाजपमध्ये काम करतोय, प्रामाणिकपणे काम करतोय, मात्र ऐनवेळी आमची उमेदवारी कापली जाते, आम्हाला तिकीट नाकारले जाते. मला वाटतं मी ते सांगतो आपल्याला की बाहेरून अनेक लोक आलेले आहेत. पण या ठिकाणी आपण जे प्राधान्य आहे, प्रेफरन्स आहे, हा जुन्या लोकांना मोठ्या प्रमाणात दिलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आता काही एवढे मोठे सगळे लोक आलेले आहेत, बाहेरचे मोठे पदाधिकारी, बाहेरच्या पक्षातले, तर त्यांना सुद्धा थोडंफार आपल्याला द्यावं लागेल. पण मी सांगेल तुम्हाला की 80% हे सगळे जुनेच लोक आहेत. 15-20% नवीन लोकांना आपल्याला द्यावं लागणार आहे. काही माजी नगरसेवकांचा पत्ता आपण कट केलेला आहे का? काही जे सिनियर आहेत, माजी नगरसेवक वयापेक्षा जास्त झाले, 45. नाही, मला असं वाटतं की या संदर्भामध्ये 3 सर्वे पार्टीने केलेले आहेत. ते स्वतः मान्य आमचे अध्यक्ष आहेत, रवीजी आहेत, बावनकुळेजी आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा ते बघितलेले आहेत. आणि ते बघूनच आम्ही सगळं इलेक्ट्रिक मेरिट जे आहे ते या ठिकाणी लावलेलं आहे. पण जुन्या अनेक कार्यकर्त्यांना, म्हणजे 2 जर नवे असतील एखाद्या ठिकाणी, तर आम्ही 2 जुने सुद्धा त्यांच्यासोबत त्या ठिकाणी दिलेले आहे की त्या ठिकाणी त्यांचं खूप मोठं, त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यांना आम्ही नवीन घेतलेल्या पार्टीमध्ये, पण त्याच्यावर जुने सुद्धा आम्ही लोक त्या ठिकाणी दिलेले आहेत. एका कुटुंबात 2-3 अर्ज देण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे देखील काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आणि त्यांच्यामध्ये हमरे-तुमरे देखील झाली. इथंच बाहेर मारामारी देखील झाली. मी तेच सांगितलं आहे की तिकीट कमी आहेत, सीट कमी आहेत आणि मागणारे जास्त आहेत. त्यामुळे हा प्रकार होणार आहे. काही ठिकाणी अपार्ट परिस्थितीमध्ये एखाद दुसऱ्या ठिकाणी घरामध्ये एखाद दुसरं तिकीट गेले असेल, मी नाही म्हणत नाही, पण ते फार रेअर आहे, अतिशय रेअर आहे की ते मागच्या वेळेला तिथे होते, आता निर्णय क्रमप्राप्त होतं, पण ते झालंयच. 2-3 पदाधिकाऱ्यांनी मिळून तिकीट वाटपाचा निर्णय घेतला, असं काही कार्यकर्त्यांचे आरोप आहेत. मोजकेच लोक तुम्हाला सांगतात. तुम्हीच बघतायत 7 दिवसापासून सगळे आमदार, सगळे पदाधिकारी, अध्यक्ष, सगळे प्रमुख, जुने कार्यकर्ते, प्रमुख, हे सगळे आम्ही बसून निर्णय करतोय. तुम्ही बघतायत 7 दिवस झाले. मी तर इथे फक्त एकच दिवस जळगावला गेलो, बाकीचे दिवस मी इथेच 8 दिवस झाले इथेच बसलो ठाण म्हणून. आणि तुम्ही रोज आम्हाला सगळ्यांना भेटतात. असं कुठेही 2-3 जण बसल्याने निर्णय झाला असं पार्टीमध्ये होत नाही. पण या ठिकाणी आता तिकीट न मिळाल्यामुळे काही कार्यकर्ते नाराज आहेत, ते म्हणतात. पण जे कार्यकर्ते वर्षानुवर्ष या ठिकाणी पक्षासाठी काम करत असतात, त्यांना अपेक्षा असते की निवडणूक आल्यानंतर त्यांना संधी मिळावी. अशा वेळेला बाहेरून आलेल्यांना संधी मिळाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. नाही, मला असं वाटतं की मी सांगितलं की 80% जुने लोक आहेत, 15-20% नवे असतील ना. आता काही प्रभाग असे आहेत, मी तुम्हाला सांगितलं की ते वर्षानुवर्षी येत नाही. त्या ठिकाणी काही लोक असे आहेत की त्यांचे त्या ठिकाणी जरब आहे, जरब म्हटल्यापेक्षा त्यांची लोकप्रियता आहे, त्यांना मांडणारा मोठा वर्ग आहे, त्यांना आम्ही घेतलं. आता त्यांना तिकीट देणं तर हे आवश्यक आहे, त्यासाठी आम्ही त्यांना शब्द दिलेला होता. मग अशा ठिकाणी काही कार्यकर्ते जुने आहेत, जे वर्षानुवर्षी काम करते, खरं आहे. पण निवडून येण्याची क्षमता ज्या प्रभागामध्ये ज्या लोकांची आहे, नवीन आलेले असतील, त्यांना आम्ही दिलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. पण शेवटी निवडून येणं हे आपल्या राजकारणामध्ये महत्त्वाचं असतं. शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे. भाजपकडून आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. 15 दिवस आम्ही असं नाही, बोलणं झालं माझं आपल्या समोर. मी सांगितलं, दादा भुसे बोलले, 4-5 वेळा आमचं बोलणंही झालं, भेटही झाली. पण तिकिटांची त्यांची मागणी आणि आमचं सगळं गणित कार्यकर्ता, आता बघा 122 करून सुद्धा आमची काय परिस्थिती आहे. आता अजून आम्ही यातले 40-50 जागा कमी केल्या असत्या तर आम्हाला तिथे थांबून मुंबईनंच तिकीट वाटावं लागलं असतं आम्हाला. मला असं वाटतं इथे येतं नसतं आलं. आणि म्हणून जेवढं झुकतं कार्यकर्त्यांना, जुन्या कार्यकर्त्यांना द्यायचं, तेवढा आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जागेची त्यांची मागणी, मागचे आमचे नगरसेवक म्हणजे आमच्याकडे 67 आणि 10 नवीन आलेले, म्हणजे 77-78 तर आमचे नगरसेवक आजच आहेत. आता यांनाच 45 जागा मागितल्या, 50 जागा मागितल्या. राष्ट्रवादी म्हणे आम्हाला 30 द्या. मग आम्ही किती लढायचे 30 जागेंवर? 78 आमचे नगरसेवक इथे सिटिंग असताना मग आम्ही एकदम 30-35 जागेवर लढायचं. आणि म्हणून मला वाटतं त्यात काही आमचं ताळमेळ जमला नाही. काही कमी जास्तही झालं असतं अजून नंतर. पण मला असं वाटतं की ते आमच्या वाटाघाटी काही व्यवस्थित झाल्या नाहीत. आम्हाला ते काही परवडणार नव्हतं. कार्यकर्त्यांनी आम्हाला एक ते वाऱ्यावर सोडता येत नव्हतं आणि म्हणून ती बोलणी फिसकटली आणि आम्ही आता सोबळावर लढतो. मैत्रीपूर्ण लढत आमची आहे. तर उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराजांचा जो उद्रेक झालाय त्याबाबत गिरीश महाजन बोलत होते. यानंतर एक नजर या क्षणाच्या